बघा किती खमंग झाले आहे का. बाळानो कसली मोठी कारली लागल्यात बघा. लय भरपूर लागल्यात कारली. बघा ही कारलं कसलं मोठलं ते. आता मी इळ्यानी काढून घेतो. बाळानो बघा कसं मोठलं ते आणि हिरवगार आहे. कारली लागल्या झाडाला मालकाने तोडून आणल्यात. आता तुम्हाला करून दाखवते. बघा कसली कारली इथं घरचीच बिना औषधाची. बघा कसली मोठी हिरवीगार इथं. आता तुम्हाला ही तळून मोकळं करून दाखविणार आहे. खमंग लागतं खायला. थोडी सुद्धा लागत नाही. आता ह्याच्या बारीक चकल्या करून घेते. आता पाण्यात मीठ टाकून घेते म्हणजे कडू लागत नाही चिरल्यावर. आता बारीक चकल्या करून घेते. अशा चकल्या करायच्या म्हणजे कडू लागत नाही. आता हे जर बारीक चकल्या केल्यात. आता मिठाच्या पाण्यात खिंडभर भिजून देऊ म्हणजे कडू लागत नाही. मोकळ्या कारल्यासाठी तुम्हाला काय काय घेतलंय सांगते. मीठ घेतलंय, लसूण घेतलाय, चटणी घेतली, तेल घेतलंय. आता मीठ टाकून लसूण रगडून घेऊ.
आता कारल्यातलं पाणी काढून घ्या. बाळांना चांगलं परतून घेऊ. चांगलं भाजून घ्यायचं आणि मग तेल टाकायचं. आता चांगलं भाजून घेऊ म्हणजे कडू लागत नाही. आता चांगलं भाजून घेतलंय. आता तेल ओतून घेऊ. आता लसूण आणि मीठ रगडलेलं टाकून घेऊ. बघा लसूण ठेसला म्हणून किती घमघमाट वास सुटला आहे का. आता चटणी टाकून घेते. लय भाजी झाली. बघा किती खमंग झाले आहे का. कडू सुद्धा लागणार नाही. बाळांना आता आपल्या कारल्याच्या चकल्या तयार झाल्यात. आता थोडं मीठ टाकून घेऊ. आता थोड्या वेळ परतून देऊन मग काढून घेऊ. चांगलं भाजले. आता काढून घेऊ. कडू लागत नाही चांगलं भाजल्यावर. किती भारी झाले हे ते. बाळांना आपलं सारं जेवण तयार झालंय. ताटात काय काय घेतलंय सांगते तुम्हाला. हे चुलीवरले कडक भाकर आणि हे कारल्याच्या चकल्यात बघा किती चांगले खमंग झाल्यात. अशा भाजावं लागतात म्हणजे कडू लागत नाही. बाळानं तुम्हाला आजचं कारलं कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांग. त्या बाळानं जेव्हा आजी माय बोलीत